नमस्कार सगळ्यांना, मी मत्तू केवट. मी आज आपल्याला इयत्ता 6वीचे धडा क्रमांक बघा 9 घर शीर्षक आहे घर या कवितेचं मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने वाचन करून ऐकवणार आहे. या कवितेची कल्पना काय आहे बघा. या कवितेत कवीने घर कशाला म्हणावे याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. घर म्हणजे केवळ भिंती किंवा त्यातील वस्तू नसून त्यामध्ये राहणाऱ्या माणसाच्या निर्मल नात्यांची गुंफण असते. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने मी घर या कवितेचं मी वाचन करून ऐकवणार आहे. तर ऐका आपण घर या कवितेचं वाचन. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकरिती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओळ्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने असावे सावधान. घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान. जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हाताचे जेवण चविष्ट. तर असे ह्या घराचे कविताचे वाचन आहे. या कवितेचे कवी आहेत धोंडीराज जोशी. तर ह्याचे वाचन आपण ऐकले. आता या कवितेचा अर्थ बघा. याचा अर्थ काय आहे. कवी म्हणतात, घर नाही चार भिंती, घरात असते देखण्याकरिती. कवी म्हणतात, घर नाही चार भिंती, घरात असते देखण्याकरिती. अर्थात घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नव्हेत, जिथे काय तिथे सुंदर कार्य होतात. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. कवी म्हणतात की कामे होतात ते घर असते. घर केवळ एक वस्तू नसते, तर ती एक आनंदी इमारत असते. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हवा भावना ओळ्या. नुसत्या खोल्या म्हणजे घर नव्हे, घरात भावनांचा ओलावा हवा, प्रेम हवे, माया हवी. कारण घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा आहे. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घरात नाही केवळ निवारा. घरात असते कहाणी, घराला असतो आपला
चेहरा. घर म्हणजे नुसता पसारा नाही. घर म्हणजे केवळ आश्रम स्थान नव्हे. प्रत्येक घराची एक गोष्ट असते. प्रत्येक घराला त्याचा चेहरा असतो, स्वभाव असतो. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घर आपल्याला पाहायला शिकवते, चालायला, धावायला शिकवते. दुःखाचा डोंगर पार करून दुःखांशी लढायला शिकवते. घर दुःखाला कसे सामोरे जायचे ते शिकवते. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. घर नेहमी सावधान असावे. घराने सुख समाधान द्यावे. नवीन विचार, नवीन ज्ञान आपलेसे करून घराने नेहमी काळजी, जाणीव ठेवावी. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हाताचे जेवण चविष्ट. घरासाठी आईने खूप कष्ट सोसलेले असतात. घरात आजी सुंदर गोष्ट सांगतो, आजोबा गप्पा मारतात. आईच्या हाताचे चवदार जेवण घरातच मिळते. घर हे असा सुंदर नात्यांचा मिलाफ आहे. तो आपने देखा इसके अर्थों को मराठी में. और इसका अर्थ एक बार आपने मराठी में देखा, अब इसका अर्थ देखिए हिंदी में. इसकी आपको जानकारी है कि घर नाही चार भिंती. कवि कह रहे हैं कि घर जो है चार भीत ही नहीं है, चार दीवाले ही नहीं है. घरात असते देखण्या कृती. घर में सुंदर कार्य होते हैं. घर नाही एक वस्तु. घर जो है एक वस्तु नहीं है. घर म्हणजे आनंदी वास्तु. घर जो है एक खुशियों की, आनंद की क्या है, इमारत है ये. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओढ्या. कवि कह रहे हैं कि घर जो है ये सिर्फ खोली नहीं है. घर में भावनाओं का, प्रेम का भावनाएं भरी हुई हैं. घरात हव्या भावना ओढ्या, यानी घर में जो है भीगे हुए आंसू और भावनाओं का होना आवश्यक है. घरात हवा जिव्हाळा. घर में प्रेम होना चाहिए, माया होनी चाहिए. घर शिक्षणाची पहिली शाला. कवि कह रहे हैं कि घर जो है यह शिक्षण का, ज्ञान का पहला विद्यालय है. घर जो है ये पहली बच्चे की पहली पाठशाला है. घर नाही नुसता पसारा. घर जो है ये सिर्फ पसारा नहीं है वस्तुओं का. घर नाही केवल निवारा. घर केवल ये आश्रय स्थान नहीं है कि जहाँ भोजन हम कर लिए और चल दिए. घराला असते कहानी. घर को क्या होती है, कहानी होती है. घराला असतो आपला चेहरा. और प्रत्येक घर को क्या रहता है, एक चेहरा रहता है, स्वभाव रहता है कि यह घर कैसा है, उसका स्वभाव रहता है, रीति रहती है. घर शिकवते पाहायला. घर जो है हमें पाहायला अर्थात देखने को सिखाता है. चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. यानी ये घर जो है यही हमें चलना सिखाता है, दौड़ना सिखाता है. दुख जब आता है तो दुख और खुशी जब आती है तो दुख और सुख और दुख के पर्वत या पहाड़ों को, कठिन रास्तों को घर जो है ये चलना सिखाता है. घर जो है दुःखाचा डोंगर चढायला म्हणजे घर किसी दुख को या परेशानी को हमें किस तरह से उसका सामना करना है, यह हमें घर सिखाता है. घर से ही हमें
इसका ज्ञान प्राप्त होता है। घराने असावे सावधान, घर जो है हमेशा सावधान रहता है, अर्थात घर के लोग हमेशा सावधान रहते हैं। घराने द्यावे समाधान, घर में हमें पहुंच करके क्या मिलता है? सुख और समाधान मिलता है। घराने ठेवावे काळाचे भान, यानी घर जो है ये समय का ध्यान हमेशा हमें घर में रहता है। जवळ करावित नवी मूल्य नवीन ज्ञान, घर जो है नया ज्ञान, घराने नेहमी काळजी जानी ठेवावी, और घर से ही हमें नए ज्ञान की प्राप्ति होती। घर में रह कर के ही हम घरात आईचे अपार कष्ट, घर के अंदर जो है माँ का बहुत मेहनत है, कष्ट है। घर में या घर के लिए माँ जो है बहुत कष्ट करती है, बहुत मेहनत करती है घर को बनाने के लिए। आजी सांगते सुंदर गोष्ठ, और जो आजी है वो अपने पोती पोतों को सुंदर कहानियाँ बताती हैं। घरात आजोबा गप्पिस्ट, घर में जो हैं दादा जी गप्पा मारते हैं, अर्थात सभी से बातचीत करते हैं। घरात आईच्या हाताचे जेवण चविष्ट, और घर में माँ जो है सबके लिए भोजन बना करके देती है, उसके हाथों का भोजन सबको स्वादिष्ट लगता है। तो इस तरह से घर, इस कविता का अर्थ है आप हिंदी और मराठी में समझिए। इस वीडियो के माध्यम से घर, इस कविता का एक बार वाचन और देखिए। घर, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू। घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओळ्या। घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा। घर नाही नुसता पसारा, घर नाही केवल निवारा। घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा। घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला। घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला। घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान। घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान। घरात आईचे कष्ट अपार, आजी सांगते सुंदर गोष्ट। घरात आजोबा गप्पिस्ट, आईच्या हाताचे जेवण चविष्ट। तर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण घर या कवितेचा वाचन करा, लेखन करा, श्रवण करा। धन्यवाद सगळ्यांना।